उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामधील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं। 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा अशा सूचना या उद्धव ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत। निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या जिल्हा प्रमुखांची भेट घेतलेली आहे आणि या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतून आपले प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, उद्धव ठाकरे यांनी थेटपणे सगळ्या जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच कामाला लागा आणि 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा। काय काय मुद्दे साधारणपणे उद्धव ठाकरे यांच्या या संबोधनामध्ये? गुरु, नक्कीच उद्धव ठाकरे यांचा बैठकीचा जो सिलसिला आहे तो आजपासून सकाळपासून सुरू झाला होता। जवळपास 11 वाजल्यापासून अनेक जे राज्यभरातील जे जिल्हा प्रमुख आहेत ते आज मातृश्रीवरती यायला सुरुवात झाली होती। जवळपास 12 वाजल्यापासून या बैठका सुरू झाल्या। हळूहळू प्रत्येक विभागाच्या बैठका उद्धव ठाकरे यांनी घेतल्या। विदर्भ असेल, मराठवाडा यांच्या प्राथमिक बैठका झाल्या। त्या बैठकांमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रत्येक जे 3 मतदारसंघाचे एक जिल्हा प्रमुख असं शिवसेनेमध्ये असतात, त्यामुळे अनेक जे जिल्हा प्रमुख होते ते बैठकीला उपस्थित होते। जवळपास सगळे जिल्हा प्रमुख उपस्थित होते। त्यामध्ये विशेषतः नेत्यांचे भ्रष्टाचार हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, ते बाहेर काढा। त्याचबरोबर निवडणुकीला आपल्याला जोशाने उतरायचे, त्याचबरोबर त्याची तयारी तुम्ही सुरू करा। त्यांच्याकडे पैसा असेल तर आपल्याकडे जमिनीला कनेक्ट असलेला कार्यकर्ते असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्याचबरोबर इकडे रस्त्यावरती रस्ते नाहीयेत पण नातवाला टेस्ला ही कार गिफ्ट देणं या संदर्भात आपण पाहिलं तर शिंदेच्या नेत्यांना देखील आता टोला उद्धव ठाकरे लागलाय। आता उद्या देखील ठाकरेंची बैठक असणार आहे, ती आमदारांनी खासदारांसोबत असणार आहे। मुंबईतल्या आणि मुंबईच्या अलीकडचा जो परिसर आहे त्याच्यामधले आज ज्या बैठका अजून देखील बैठका सुरू आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्हा प्रमुख असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या बैठक त्यांच्या पण देखील बैठका आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत गुरु, आणि यामध्ये देखील उद्धव ठाकरे सगळ्यांना मार्गदर्शन करतील। मुख्य त्यामुळे उद्धव ठाकरे आता निवडणुकांच्या दृष्टीनं ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आक्रमकपणे आणण्याचं आवाहन उद्धव ठाकरे करताना दिसतात। धन्यवाद पद्मेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।